जीवनात हवी आहे सकारात्मक स्थिरता. उत्तर आहे श्रीमद भगवद्गीता. प्रकृतीचे स्वामी बनू पाहणाऱ्यांना, या भौतिक जगामध्ये रत झालेल्यांना, आध्यात्मिक जीवनाचं ज्ञान नसणाऱ्यांना भगवंतांनी मार्गदर्शिका म्हणून भगवद्गीता सांगितली. मनुष्याला त्याच्या आध्यात्मिक स्वरूपाचं ज्ञान देऊन आणि त्याप्रमाणे वागणाऱ्या शुद्ध भक्तांना भगवद्धामी परत नेऊन तिने स्वतःची उद्देशपूर्तीच केली. तिने आपण कृष्ण कर्म म्हणजे श्रीकृष्णांशी संबंधित असलेली कर्मे करावीत आणि त्यांची कर्मफळे श्रीकृष्णांनाच अर्पण करावीत हे सांगितलं. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी गगनचुंबी इमारती बांधणाऱ्यांनी श्रीकृष्णांसाठी एखादं सुंदर मंदिरही बांधावं हे शिकवलं. एखादं पान, एखादं फूल, एखादं फळ किंवा अगदी थोडंसं पाणी देखील श्रीकृष्णांना अर्पण करावं. तेच प्रसादाच्या रूपात स्वीकारून कृष्ण भावना भावित व्हावं. अशा प्रकारे कोणीही कृष्ण कर्म करू शकतो हे भगवद्गीतेनं शिकवलं. भगवद्गीता वाचून जो श्रीकृष्णांच्या परमधामामध्ये त्यांचं सानिध्य प्राप्त करणं हीच जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे असे मानतो, त्यासाठी तो भगवंतांच्या भक्तीमध्ये, विशेषतः नवविधा भक्तीमध्ये संलग्न राहतो. त्यातील एक तरी भक्तिमय सेवा तो सातत्याने करतो. त्याने तो निश्चितच मनुष्याचं जीवन परिपूर्ण बनवितो. भगवद्गीता वाचून जो श्रीकृष्णांच्या विरोधकाच्या संगतीचा त्याग करतो, अनुकूलतेने कृष्ण ज्ञानाचं अनुशीलन करतो, तो भौतिक विकारांपासून नक्कीच मुक्त होतो. अशा शुद्ध भक्ताला मुक्तीचीही आशा नसते, तर तो कोठेही असला तरी कृष्ण सेवाच करतो. कृष्ण भक्त प्रत्येकाशीच मित्रभावनेनेच वागतो, परंतु श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाच्या विस्मृतीनेच आपण दुःखी होतो. आणि कृष्ण भक्तीच मनुष्याला जीवनाच्या या सर्व समस्यांपासून मुक्त करू शकते हे तो स्वतःच्या अनुभवातून जाणतो. आणि म्हणूनच तो त्याचे प्राणही संकटात टाकून कृष्ण भावनेचा मानव समाजात प्रचार करतो. अशा रीतीनं कृष्ण भक्त हा भगवत सेवेमध्ये सतत संलग्न असतो आणि म्हणूनच देह त्यागानंतर तो निश्चितच सर्वोच्च लोकामध्ये भगवत धामामध्ये प्रविष्ट होतो. म्हणून जो ही भगवद्गीता वाचतो त्याचाच भाव श्यामसुंदर श्रीकृष्णांकडे आकर्षित होतो. तो श्रीकृष्णांच्या सुंदर रूपावर प्रेमानं आणि भक्तीनं अनुरक्त होतो आणि सतत तो केवळ त्यांनाच त्याच्या हृदयात पाहतो. अशी भगवद्गीता प्रत्येक बुद्धिमान मनुष्य हृदयापासून स्वीकारतो आणि सतत तिचा प्रचार करतो. श्रीमद भगवद्गीतेचा जय जयकार असो. हरे कृष्ण.